दी गई है उसका एक ही मुद्दा है, इस शहर का विकास आराखड़ा जो बनाया गया है और जो घोषित होने वाला है, उस आराखड़ा में हिंदू धार्मिक स्थलों को बाधित बताते हुए उसको जमींदोस्त करने का, इस छत्रपति संभाजीनगर की नामो निशान मिटाने का काम इस आराखड़ा में किया गया है। एक तरफ हिंदू धार्मिक स्थलों को जमींदोस्त करना और दूसरी तरफ अदर जो भी धार्मिक स्थल है उनको बचाने का काम करना, उनको सुरक्षित करने का काम करना, ये जो दुजाभाव है, इस दुजाभाव के लिए ये प्रेस कॉन्फ्रेंस ली गई है। इसमें प्रशासन ने जो दिशाभूल सरकार की भी और नागरिकों भी किया है उसका उजागर करने के लिए वो संस्थान गणपति राजा बाजार जो शिवकालीन मूर्ति है, प्राचीन है, जो 150 पौने 2 साल पुराना ये मंदिर है, ये शिवकालीन मंदिर ऐतिहासिक है, जिसको इस स्वतंत्र सेनानी लोकमान्य गंगाधर बाल तिलक जिनको हमने सीखा है, उन्होंने हरदम उस गणपति का दर्शन करते हुए गणपति राजा बाजार, जागृत हनुमान मंदिर पांदरीबा, शनि मंदिर चौक कांगूरी बाग, सुपारी हनुमान रोड माता मंदिर, रंगार गली शीतला माता मंदिर, दक्षिण मुखी मारुति मंदिर, हरसुल हनुमान मंदिर, चिकलठाना हनुमान मंदिर। जिस तरीके से आमदार संजय जी केळेकर साहेब, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि शहराचे माजी महापौर बापू घडवणे साहेब हे उपस्थित आहेत। मंडळी, शहराचा विकास आराखडा तयार करताना जे काही मार्गदर्शक तत्व घालून दिलेली आहेत, धार्मिक स्थळ, श्रद्धास्थानं, त्यातली त्यात विशेषतः हिंदूंची धर्मस्थळ ही जाणीवपूर्वक विकास आराखड्यामध्ये डीपी रोड मध्ये घालवून हिंदूंच्या भावनांचा उद्रेकाची व्यवस्था करायची असा घाट महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घातल्याचं लक्षात आलेलं आहे। विकास झाला पाहिजे, नक्कीच झाला पाहिजे, पण तो करताना जनसामान्यांच्या श्रद्धास्थानांना धक्का न लावता त्यांना विश्वासात घेऊन हे सगळं करायला पाहिजे होतं, पण असं घडलेलं दिसून येत नाही। यासाठीचा तपशीलवार विषय मांडण्यासाठी म्हणजे भाजपचे महामंत्री आणि विधान सर्व पत्रकार मित्रांना नमस्कार। खरं तर आज वेगवेगळ्या घटनांचा दिवस आहे। आत्ताच अधिवेशन संपलं आणि नव्याने निवडणुकीची तयारी सर्व महाराष्ट्रात लागू होत आहे। आजची वार्ता परिषद घेण्याचं मुख्य कारण म्हणजे भारतीय जनता पार्टीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मला विधान परिषदेमध्ये जाण्याची संधी प्राप्त करून दिली आणि मला माझी नियुक्ती विधान परिषदेवर केली। त्यावेळेपासून तर आज तागायत मी विधान परिषदेमध्ये गेल्यानंतर मराठवाड्याच्या पायाभूत विकासासाठी आणि मराठवाड्याचा राहिलेला अनुशेष भरून निघण्यासाठी सर्व विषयावर मी संघर्ष करतोय। निश्चितच मराठवाड्याला 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालं, परंतु हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा मराठवाडा विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून, परंतु विकास होताना तो सांस्कृतिक धारवाराच्या धारणेतून चालला पाहिजे या भूमिकेला घेऊन मी वाटचाल करत आहे आमदार झाल्यानंतर। आणि त्याच मुळात मी एक पण केलेला आहे की आमदार झाल्यानंतर पहिली घटना काय करायची असेल तर माझ्या मराठवाड्याची एक ओळख आहे,
जी निजामाने आमची ओळख पुसण्याचं काम केलंय. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निजामाने मराठवाड्यातल्या सगळ्या आमच्या ज्या खुणा आहे शिवकालीन त्या पुसून एक स्वतःचा निजामकालीचं इतिहास तयार करण्याची भूमिका ठेवलेली आहे. आणि त्यामुळेच आपल्याला मी सांगू इच्छितो की ज्या ज्या पौराणिक शिवकालीन आमच्या खुणा आहेत, निशाणे आहेत, त्याला उजागर करण्याचं काम मी करणार आहे. आणि तेच पण मी खऱ्या अर्थानं प्राधान्याने घेतला. आणि म्हणूनच मी खुलताबादचं रत्नपूर करावं, रत्नपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा व्हावा, स्मारक व्हावं. त्या स्मारकामध्ये वेरूळ भोसले घराणं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं आहे त्याचा खऱ्या अर्थाने इतिहास तिथं संशोधन केंद्र होऊन तो इतिहास तिथं सांगितला जावं. 25 वर्ष म्हणजे छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज गेल्यानंतर 25 वर्ष जे मराठे लढले आणि ज्यांनी औरंगजेबाला सळोकीपळो केलं त्या मराठ्यांचा इतिहास त्या स्मारकामध्ये असला पाहिजे या भूमिका घेऊन मी चाललोय. परंतु जेव्हा मी या छत्रपती संभाजीनगर जे मराठवाड्याची राजधानी आहे याचीच ओळख खऱ्या अर्थानं मिटवण्याचं काम रजाकार मनोवृत्तीच्या आमच्या शहराच्या आणि टाउन प्लॅनिंग ऑफिसर आलेल्या रजा खानने आणि काही रजाकारी मनोवृत्तीच्या अधिकाऱ्यांनी केलं, त्याचं मी पुराव्यासह आपल्याला आज सादर करू इच्छितो. 2 वेळेस शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला, जुना आराखडा आणि नवीन आराखडा. त्या जुन्या आराखड्यामध्ये अशम्य चुका ज्या माफ नाही करू शकत अशा चुकाही केल्या होत्या. परंतु त्यानंतर परत जो आराखडा तयार केला रजा खानने तयार केलेला आराखडा तसाच ठेवत श्रीकांत देशमुख टीपी अधिकारी यांनी तो आराखडा रुजू केला. निश्चित मी या आराखड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरची एक ओळख आहे. गाव नकाशा आराखड्याच्या वेळेस पहिले गाव नकाशा बघितला जातो आणि गाव नकाशाला जुळून विकास आराखड्याचा मॅप तयार होतो. पण गाव नकाशा यांनी कुठंच जुळून घेतलेला नाही आहे. त्याचे उदाहरण आहे, त्याचे प्रूफ आहे. याचे उत्तर मी मागितले 1.5-2 महिन्यापासून या गोष्टीसाठी मी अभ्यास करतोय आणि महानगरपालिकेला याचं उत्तर मागतोय. आज खऱ्या अर्थानं मी जेव्हा लक्षवेधी टाकले त्या लक्षवेधी ती पाहिजे ते उत्तर मला मिळालेलं नाही आहे. कारण त्या लक्षवेधीत याच्यामुळे मिळालेलं नाही आहे कारण मी महानगरपालिकेला जे पत्र दिलं होतं त्या पत्रात सुद्धा या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिशाभूल केली. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केलं. खऱ्या अर्थानं या शहराची ओळख मिटवण्याचं काम रजा खान आणि श्रीकांत देशमुख सारख्या टीपी अधिकाऱ्यांनी केलं. यामध्ये मी विचारलेला प्रश्न साधे होते की आपण गाव नकाशा जुळवून घेतला का, आपण कोणत्या पद्धतीने विकास आराखडा केला, एकही प्रश्नाचं उत्तर मला देण्यात आलं नाही. दुसरी गोष्ट, आपण ह्या शहरामध्ये किती धार्मिक स्थळ आहे आणि किती धार्मिक स्थळं बाधित होतात. अहो ज्या धार्मिक स्थळं आहेत महत्वाची त्या आमच्या निशाणे आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला प्रेस नोट देणार आहे, त्याच्यात तुम्हाला सगळं मिळेल. मी उदाहरणार्थ म्हणजे मी मोठंच उदाहरण देतो तुम्हाला. संस्थान गणपती संस्थान हे ग्रामदैवत आहे शहराचं. खऱ्या अर्थानं या संस्थान गणपतीमध्ये हे संस्थान गणपती ही स्वयंभू मूर्ती आहे, शिवकालीन मूर्ती आहे. 1.25 वर्षापूर्वीची, 1.25 वर्षापूर्वीची, 150 ते 175 वर्षापूर्वीची ही मूर्ती आहे. आणि काळ्या पाषाणाची मूर्ती शिवकालीन मूर्ती आहे, स्वयंभू मूर्ती आहे. आणि या मूर्तीचं ट्रस्टी खऱ्या अर्थानं ही ट्रस्ट 1962 झाली. पण हे शिवकालीन निजाम काळाच्या पूर्वी सुद्धा हे मंदिर शिवकालीन मंदिर होतं. आणि याची कथा जर सांगायची तर आपले स्वातंत्र्य सेनानी ज्यांनी खऱ्या अर्थानं शपथ घेतली
गंगाधर टिळक, बाळ गंगाधर टिळक हे आपले स्वातंत्र्य नेते, सेनानी, हे त्या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय कोर्टात जायचे नाही. आमच्या ज्या धार्मिक उत्सव आहे, सण आहे, त्याचं दर्शन, संस्थान गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही पुढं हे करायचो नाही. मग त्या मिरवणुकी असो, राजकीय सामाजिक काय आमचे उत्सव असो, धार्मिक उत्सव असो, पण एक आमचं ग्रामदैवत आहे. आणि या ग्रामदैवताची ट्रस्ट 1962ला, त्या 62च्या ट्रस्टमध्ये बजरंगलाल शर्मा, लक्ष्मण शिंदे, चोरडिया, मदन चांदीवाल, बबनराव पाटणी ही अशी मंडळी होती. तर आज मला त्या ट्रस्टने सुद्धा पत्र दिलं की मंदिर पूर्ण आमचं बाधित दाखवलेलं आहे आणि हे मंदिर शिवकालीन आहे. आणि GR मध्ये लिहिलेलं आहे, जे ऐतिहासिक आहे, पौराणिक आहे, त्याचा सुरक्षितता ही केली गेली पाहिजे, ते सांभाळलं गेलं पाहिजे. हे आपल्या GR मध्ये, महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंगच्या कायद्याच्या मध्ये. तर अशा पद्धतीनं मी हे एक उदाहरण दिलं. त्याच्या पुढचं उदाहरण देतो. हे तर आमचं ग्रामदैवत तुम्ही संपूर्ण नष्ट त्या याच्यामध्ये करताय. त्या लोकांना सुद्धा माहिती आज तागायत दिलेली नाही. पूर्ण सुपारी हनुमान मारुती मंदिर हे प्राचीन आणि पौराणिक मंदिर आहे आमचं. या मंदिराला सुद्धा, या मंदिरामध्ये सुद्धा नवीन डीपी प्लॅन मध्ये हे मंदिर पूर्ण जमीनदोस्त केलेलं आहे. तुम्हाला सांगता येईल, हे बघा, संस्थान गणपती राजा बाजार, जागृत हनुमान मंदिर पांढरी बाग, शनी मंदिर चौक अंगुरी बाग, सुपारी हनुमान रोडवरील माता मंदिर, रंगार गल्ली मधील माता मंदिर, शीतला माता मंदिर, दक्षिणमुखी मारुती मंदिर, औरंगपुरा रोडचं हर्सुल हनुमान मंदिर, चिकलठाणा हनुमान मंदिर. तरी हे मी नाम तुम्हाला निमित्त म्हणजे पुराव्यात थोडे नावं सांगितले. मी यांना मागितलं होतं की जवळपास 2-1 हजार मंदिरं या शहरामध्ये आहेत आणि एकीकडं इतर धार्मिक स्थळं आहेत. मला धार्मिक स्थळं तुम्ही कोणते वाचवतात, कोणते सुरक्षित करता याबद्दल बरोबर नाहीये, पण येथले ग्रामदैवत असलेले मंदिरं, प्राचीन असलेले मंदिरं, ऐतिहासिक असलेले मंदिरं तुम्ही जमीनदोस्त करता आणि दुसरीकडं इतर धार्मिक जे स्थळं आहेत ते तुम्ही वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. त्याच्यामध्ये बरेचसे आहे. तुम्हाला सांगतो, मी इतर धार्मिक स्थळामध्ये सराफा रोडवरील धार्मिक स्थळ तुम्ही का वाचवलं, पांढरीबा रोड मधील धार्मिक स्थळ तुम्ही वाचवलं, शनी मंदिर रोड बाधित धार्मिक स्थळ तुम्ही अजूनही काढलं नाही. या इथले अंगुरी बाग येथले धार्मिक स्थळ तुम्ही वाचवलं, क्रांती चौक येथले धार्मिक स्थळ तुम्ही वाचवलं. एकीकडं ही धार्मिक स्थळं तुम्ही वाचवतात ज्या कोर्टाचा आधार घेऊन, एकाच धार्मिक स्थळाला कोर्टाचा आधार आहे आणि तेही सांगितलं त्यांनी, तुम्ही त्याला भेट करून वळवून रस्ता घेतला. मग जर तुम्ही इतर धार्मिक स्थळाला एक न्याय देता तर हिंदू धार्मिक स्थळाला दुजा भाव का? आजही उत्तर नाहीये. ही शोधांतिका आहे. आयुक्ताकडे उत्तर नाहीये, टीपी ऑफिसरांकडे उत्तर नाहीये, कोणीच उत्तर देत नाहीये. मी लक्षवेधी मांडली, त्या लक्षवेधीमध्ये शासनाची दिशाभूल करून केलेली हे दिसतंय आणि मला जे पत्र दिलं आयुक्तांनी त्याच्यातही पूर्णपणे दिशाभूल करण्याचं काम इथल्या नागरिकांचं केलं आणि त्याच्यामुळे निश्चितपणे हे सर्व प्रकरण आहे ते मुख्यमंत्र्याच्या दरबारी नेऊन याचा खुलासा करणार आहे आणि याच्यातल्या दोषी अधिकाऱ्यांना चौकशी केली पाहिजे आणि त्यांना कडक अशा कारवाईला त्यांना समोर गेलं पाहिजे. या भूमिकेला घेऊन मी निघणार आहे आणि निश्चितपणे अशा बऱ्याच गोष्टी आहे. आज सगळे धार्मिक मंदिर, मग शहराची ओळख राहणार काय? आणि मी जेव्हा आमदार झालो तेव्हापासून खरं तर ऐतिहासिक शिवकालीन जे आमचे निशाणे आहेत त्या उजागर करण्यासाठी आम्ही निघालेलो आहे आणि त्याच्यामुळं जय भवानी आणि जय शिवाजी घोषणा देऊन नाही होणार नुसतं. म्हणजे मला आजही वाटतं की जय भवानी जय शिवाजी घोषणा देणारे यांना हे कळालं नाही का? नुसत्या घोषणा देऊन नाही होत. या शहराच्या ज्या धार्मिक निशाण्या आहेत, जे आमचे ग्रामदैवत आहे, ते तुम्ही इथून पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा काम करताय. म्हणजे नेमकं या शहराची ओळख ठेवणार काय? आणि या भूमिकेतून आम्ही हे काम चालू केलं. निश्चितपणे आपण याला खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर हे याचा उलगडा आपल्या माध्यमातूनही झाला पाहिजे.
आपणही प्रशासनाला धारेवर धरलं पाहिजे एवढी भावना आपल्या सर्व पत्रकार मित्रांना व्यक्त करतो. आणि निश्चितपणे हा जो आराखडा आहे या आराखड्याला खऱ्या अर्थाने तुम्ही ही मंदिरं सुरक्षित करून ही धार्मिक स्थळं सुरक्षित करून हा आराखडा तुम्ही काढा. कारण या देशाच्या या राज्याच्या या शहराच्या सांस्कृतिक धरोहराला कुठे धक्का लावण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तो आम्ही खपवून घेणार नाही. या भूमिकेतून ही पत्रकार परिषद घेतली. आपण आलात, धन्यवाद. कोण करतोय प्रयत्न? जय भवानी जय शिवाजी जे घोषणा देणाऱ्यांनी टाउन प्लॅनिंगचा आराखडा तयार केला, मग ते सत्तेत होते का? महापालिकेत 5 वर्षापासून प्रशासन नाहीये. ही सगळी व्यवस्था होत असताना भारतीय जनता पार्टीचे नेते मंत्री पदाधिकारी झोपले होते का? या शहराचा आराखडा 3 वेळेस बदलला गेला. निश्चितपणे ज्या वेळेस आराखडा चुकीच्या दिशेने वाटचाल करत होता त्यावेळेस आम्ही ते उजागर करण्याचं काम, त्याला थांबवण्याचं काम आम्ही निश्चितपणे केलो. आम्ही जे सभागृहात नगरसेवक होतो तोपर्यंत. पण 10 वर्षापासून सभागृहात नगरसेवक नाहीये, त्याचा फायदा प्रशासनाने घेतला आहे. आणि प्रशासनाने नागरिकांची आणि सरकारची पण दिशाभूल केलेली आहे. 10 वर्षापासून निवडणूक झाली नाही आणि सरकार नसल्या 10 वर्षापासून नगरसेवक नसल्यामुळं ही दिशाभूल प्रशासनाने केलेली आहे. दुसरे नेते आणि पदाधिकारी प्रशासन काय करतंय हे 10 वर्ष पाहिलंच नाही. खरं तर ज्या वेळेस विकास आराखडा होत असताना बऱ्याच हरकती घेण्यासाठी ज्या पद्धतीने प्रोसिजर अवलंबली पाहिजे होती ती प्रोसिजरच मुळात चूक आहे, ती अवलंबली गेली नाही. याचे पत्र सुद्धा मी तुम्हाला देतो, ते आम्ही दिलेले आहे की आपण ही प्रोसिजर चूक अवलंबली गेलेली आहे, लोकांना कळालेलं नाहीये. आजही तुम्ही सुपारी मारुतीच्या मंदिराच्या पुजाऱ्याला विचारा, तो बोलतो हो अपना मंदिर जानेवाला नाही. आजही विचारा तुम्ही या मंदिरांच्या ट्रस्टींना, यांना आक्षेप घ्यायला सुद्धा, हरकत्या घ्यायला सुद्धा यांनी हे प्रसिद्ध केलेलं नाहीये की कोणती धार्मिक स्थळ आहे. त्यामुळं आमचा या प्रोसिजरलाच विरोध आहे. गाव नकाशा यांनी जुळवलेला नाहीये हा माझा आरोप आहे. आणि तो आरोप खऱ्या अर्थाने मी लक्षवेधीमध्ये मांडलेला आहे. त्याचं उत्तरही मला खऱ्या अर्थानं त्या आयुक्तांना दिलेलं नाही. उशीर झाला नव्हता. दुसरं एक हा आराखडा उशीर झालेला नाहीये, अजून तो प्रसिद्ध केलेला नाहीये. त्यापूर्वी हे खरं तर आम्ही त्यांची वाट पाहत होतो. 2 महिन्यापासून हा अभ्यास चालू आहे. 2 महिन्यापासून माहिती मिळत नाही प्रशासनाकडनं की मला सांगा या शहरात धार्मिक मंदिरे, धार्मिक स्थळं किती आहे आणि किती धार्मिक स्थळं बाधित झाली. आणि खऱ्या अर्थानं जे तुम्ही धार्मिक स्थळं संरक्षित केली त्यांची प्रमाणपत्र आहे का ते धार्मिक स्थळ आहे म्हणून? मनपा आयुक्त कोण आहे? ते तुमचे सर्वंट आहेत, नोकर आहेत, ते तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. पहिल्यांदा गव्हर्नमेंटचं फेल्युअर आहे. खऱ्या अर्थानं 10 वर्षापासून ज्या पद्धतीने नगरसेवक महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळं ज्या पद्धतीने या प्रशासकावर वचक पाहिजे होता त्या पद्धतीने तो बसला नसल्यामुळं त्याचा फायदा प्रशासनाने घेतला. भारतीय जनता पार्टीला मोजत नाही, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी आराखडा अजून प्रसिद्ध झाला नसल्यामुळं तो मुख्यमंत्री तो आराखडा खऱ्या अर्थाने आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने करतील याच्यावर आम्हाला पूर्ण ठाम विश्वास आहे. आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, हा लढाई पक्का आहे. 2016 पासून तुमचेच कार्यकर्ते भाजपचे समीर राजूरकर सुप्रीम कोर्टापर्यंत लढले डीपी प्लॅन साठी. या प्लॅन मध्ये ज्या काय चुका झाल्या होत्या त्यांनी ते ऑब्जेक्शन घेतले, ते ऑब्जेक्शन त्यांचे पात्र ठरले. आणि मंदिराच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सरकारनेच मंदिरांची यादी तयार केलेली आहे. अनधिकृत कोणते, अधिकृत कोणते, हे काय जय भवानी जय शिवाजी नाही केलं. मुख्यमंत्री फडणवीस दोन विषय वेगवेगळे होतात. दोन विषय वेगवेगळे होतात. अनाधिकृत मंदिरांची यादी सुप्रीम कोर्टाने जी केली त्या अनाधिकृत मंदिरांची, प्राचीन आणि 150-150 पावणे-200 वर्षाच्या मंदिरांची यादीमध्ये मान्यता दिली. मान्यता नाही. ऐका ना, पडणार नाहीये, त्यांनी डिक्लेअर केलंय, आम्ही नाही. या आराखड्यात ती बाधित दाखवली. त्यामुळे या आराखड्याचा विरोध करण्याकरता मी आपल्याला पत्रकार परिषद सुद्धा ही बाधित होती. हे बरोबर बोलले तुम्ही. रजा खाननी ज्यावेळेस रजा खाननी ज्यावेळेस आराखडा केला त्यावेळेस ही मंदिरं सगळी बाधित दाखवण्याचं काम त्यांनी केलं आणि तोच आक्षेप घेऊन मी आपल्या समोर आहे.
स्वतःवरच का काढताय? हक्कभंग का नाही दाखल केला? तुम्ही आमदार आहात, मुख्य जर आयुक्तांनी चुकीची माहिती दिली तर तुम्हाला हक्कभंग करण्याचा अधिकार पूर्णतः आहे. सभागृहात हक्कभंग का नाही दाखल केला? आपण बोलला हक्कभंगाचा अधिकार मला आहे, निश्चितपणे आत्ताशी त्याचं उत्तर मिळालं मला. आणि त्या उत्तरानंतर मला काय दखल घ्यायची ती मुख्यमंत्र्याकडे मी दखल घेणार. मी हक्कभंगाचा पेक्षा जास्त मोठी कारवाई होईल अशी पुरावे त्यांनी त्यांच्या हाताने दिलेले, त्यामुळे मी ती कारवाई करणार आहे. हे बघा, निवडणुका येऊ आयुक्त वाचणार नाही. तुमचा रोज मानव आयुक्तावर जास्त दिसतो. चला हा? पण ऐका का, सर्वांचे- अध्यक्ष मध्ये सभा बोलू नका, बोलू नका. भाजप झोपली होती का? हा बा 2015 मध्ये जेव्हा डीपी प्लान साठी कमिटी गठीत झाली, शेवटच्या टप्प्यापर्यंत माजी महापौर माननीय बापू घडामोडे या समितीच्या अंतरिम आदेशापर्यंत काम करत होते. तत्कालीन मनपायुक्त ओमप्रकाश बोपरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये या पिटिशनचा आधारे तो आराखडा रद्द केला. महानगरपालिका स्वतःच्या खर्चाने सर्वोच्च न्यायालयात लढली. का लढली? कारण की काही महापौरांनी त्याच्यामध्ये एवढे कुटाणे करून ठेवले होते. त्याच्यामध्ये भाजपचे 2 उपमहापौर होते, त्याच्यामध्ये तत्कालीन तुमचे जुने मित्र असलेल्या शिवसेनेचे 2 महापौर होते. असं असताना ही सगळी प्रक्रिया तुम्हाला माहिती असताना सुद्धा महानगरपालिकेच्या आराखड्यात भारतीय जनता पार्टीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. आराखडा अंतिम होईपर्यंत विकास भाऊच्या वेदना मी समजू शकतो. नाही, विकास भाऊच्या वेदना समजू शकतो, परंतु विकास भाऊ, माझा विषय असा आहे की जे धार्मिक स्थळ बाधित दाखवले शिवकालीन, आमच्या ज्या निशाणा मिटवण्याचं काम जे केलं प्रशासकानं, त्यांच्यावर हा आरोप आहे आणि तो आरोप सिद्ध होणार आहे. हे निश्चितपणे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल. मी जय भवानी जय शिवाजी का म्हणलो? कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ते म्हणून आम्ही सातत्याने, आता यांनी सांगितलं, समीर राजूरकर सुप्रीम कोर्टात त्यासाठीच गेलेले होते. असंख्य चुका त्यावेळेसही डीपी मध्ये झाल्या होत्या. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्यावेळेस पासून लढतो, ते अद्याप लढतो, हे मी तुम्हाला सांगतो. दी गई है उसका एक ही मुद्दा है, इस शहर का विकास आराखड़ा जो बनाया गया है और जो घोषित होने वाला है, उस आराखड़ा में हिंदू धार्मिक स्थलों को बाधित बताते हुए उसको जमींदोस्त करने का, इस छत्रपति संभाजी नगर की नामो निशान मिटाने का काम इस आराखड़ा में किया गया है. एक तरफ हिंदू धार्मिक स्थलों को जमींदोस्त करना और दूसरी तरफ अदर जो भी धार्मिक स्थल है उनको बचाने का काम करना, उनको सुरक्षित करने का काम करना. ये जो दुजाभाव है, इस दुजाभाव के लिए ये प्रेस कॉन्फ्रेंस ली गई है. इसमें प्रशासन ने जो दिशाभूल सरकार की भी और नागरिकों भी किया है, उसका उजागर करने के लिए ये पत्रकार परिषद. सर, आप कह रहे हैं प्राचीन धार्मिक स्थल होता है, तो कौन सी लिस्ट है, कौन से मंदिर है, आप एक बार बताइए. सही बोले तो जो प्राथमिक दृष्टि से हम जिसको इस शहर की छत्रपति संभाजी नगर का ग्राम दैवत जिसको बोलते हैं, वो संस्थान गणपति राजा बाजार, जो शिवकालीन मूर्ति है, प्राचीन है, जो 150-2 साल पुराना ये मंदिर है. ये शिवकालीन मंदिर ऐतिहासिक है, जिसको इस स्वतंत्र सेनानी लोकमान्य गंगाधर बाल तिलक, जिनको हमने सीखा है, उन्होंने हरदम उस गणपति का दर्शन करते हुए कोर्ट जाते थे. अपने सही देखे तो स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाला साहब ठाकरे जब भी यहाँ पर जो भी राजकीय धार्मिक सामाजिक उत्सव मनाएंगे, उसका दर्शन पहले लेते थे और अपने कार्यक्रम को शुरुआत करते थे. इस शहर का सभी नागरिक, ये ग्राम दैवत है और ये ग्राम दैवत कुछ तो आप अगर जमींदोस्त करना चाहते हैं तो हम ये होने नहीं देंगे. लिस्ट बोले ना, संस्थान गणपति राजा बाजार, जागृत हनुमान मंदिर पांदरी बाग, शनि मंदिर चौक कांगूरी बाग, सुपारी हनुमान रोड माता मंदिर, रंगार गली शीतला माता मंदिर, दक्षिण मुखी मारुति मंदिर, हरसुल हनुमान मंदिर, चिकलठाना हनुमान मंदिर. जिस तरीके से इन धार्मिक स्थलों का नाम डीपी प्लान में आया है, उसके लिए क्या प्रशासक या डीपी प्लान के जो अधिकारी है उनको दोषी मानते हैं आप? सही देखे तो रजाकारी मनोवृत्ति के रजा खान, इन्होंने ये विकास आराखड़ा जारी किया था. उसी विकास आराखड़ा को
गांव नकाशे से तुलना न करते हुए श्रीकांत देशमुख ने घोषित करने का प्रयास किया है और उसी दोनों अधिकारी के ऊपर मैं कड़क कार्रवाई करने की भूमिका रखी। इसमें रजा खान और श्रीकांत देशमुख इन्होंने विकास आराखड़ा में प्रामुख्य की दृष्टि से काम किया है। मस्जिद और कब्रिस्तान और दूसरे धर्मों के नाम नहीं है। ये देखो, मैं कहता हूं मेरा लड़ा इसके लिए है, इस शहर की जो भी नामो निशान है वो प्राचीन है, ऐतिहासिक नामो निशान है। वो फिर कोई भी धार्मिक स्थल रहो, लेकिन दुजाभाव मत करो। सभी धार्मिक स्थलों को एक तुलना से देखना काम चाहिए। ये भावनाओं को लेकर मैं चल रहा हूं। एक धार्मिक स्थल को बचाना, दूसरी धार्मिक स्थल को निकालना। जो प्राचीन है, ऐतिहासिक है, ये भूमिका को लेकर काम करना चाहिए। 3 बजे आचार संहिता लगने वाली है, 4 बजे, और अब आप ये मुद्दा उठा रहे हैं, तो पता है इस मुद्दे का और आचार संहिता का कोई मतलब नहीं है। इस मुद्दे को मुख्यमंत्री के ऑफिस में जाकर इस मुद्दे को रखा जाएगा। जो अधिकारी दोषी है उनको सख्त से सख्त उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए। सर, महानगर पालिका की जो हेरिटेज कमेटी है, क्या उसके अंदर इन सभी धार्मिक स्थलों का नोन है हेरिटेज कमेटी में? क्या उस हेरिटेज कमेटी सुनो मैं सही बोलता हूं आपको। मैं क्या बोला हूं पहले, जो अधिकृत है, जो प्राचीन है, जो ऐतिहासिक है, उनकी नोंद कारपोरेशन में है। जब लोग 150 साल पुराना मंदिर अगर कारपोरेशन में उसकी नोंद नहीं है हेरिटेज बोल के, तो फिर मैं नहीं बोल सकता, क्योंकि उन्होंने 1.5 महीने से मैं उनको पूरी जानकारी मांग रहा हूं, वो नहीं दे सक रहे। ये शोकांतिका है। स्पेशल कमेटी है सर, हेरिटेज कमेटी, तो वो जानकारी नहीं दे सक रहे, उनको जानकारी पूछो। आज मैंने बोल दिया, वो क्या बोलते हैं देखो। उन्होंने दिशा भूल की है सरकार की भी और नागरिकों की भी। आमदार साहब, आपने जो है प्राचीन मंदिर क्या है सर, आपने आज जो है प्राचीन मंदिर शहर के जो डीपी प्लान में जा रहे हैं उसको बचाने के लिए आज आप सामने आए हैं। सर, इस डीपी प्लान में जो है ऐतिहासिक मस्जिद है जो हरसुल में है 2, और एक चंपा मस्जिद जो ऐतिहासिक है, और हरसुल में एक जो है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का पुतला भी बाधित हो रहा है। क्या इसको बचाने के लिए भी आप सामने आएंगे? इस शहर की जो निशानियां हैं प्राचीन, उसको बचाने के लिए मैं आगे आया हूं। और मैं प्राचीन कोई भी वास्तु इस शहर की, उसको सुरक्षित रखना इस सरकार का जिम्मा है, प्रशासन का जिम्मा है। उस जिम्मे के द्वारा ही मैं ये बात करने आया हूँ। सर, चुनाव सामने है, ऐसे वक्त आप प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं मंदिरों को बचाने के लिए, प्राचीन धार्मिक स्थल बचाने के लिए। ये इलेक्शन का मुद्दा तो नहीं है? ये इलेक्शन का मुद्दा नहीं है, इस शहर के आस्था का मुद्दा है। ये आस्था है हमारी, ये हमारी भावना है और ये जनता की भावना है, ये तीव्र भावना है। उसको मैं आपके सामने रखता हूं। सर, कौन से मंदिर इस डीपी प्लान में बाधित हो रहे हैं? ये देखो, मैंने शहर के जितने प्राचीन मंदिर है, हाँ, वो सभी 6-7 मंदिर बाधित हो रहे हैं और उसको बाधित नहीं होना, हाँ, ये इसी के लिए ये मेरी मांग है। सर, उनका नाम बोलिए ना, कौन सी मंदिर है? ये देखो, सुपारी हनुमान मारुति मंदिर है, संस्थान गणपति है, राजा बाजार के मंदिर है, दक्षिण हनुमान मंदिर है। बोले तो जो भी मंदिर प्राचीन है उसकी लिस्ट आपको मैं प्रेस का नोट में दे रहा हूँ। सर, डीपी प्लान में 5000 से ज़्यादा गरीबों के घर बाधित हुए हैं। वो लोग रास्ते पे आए हैं, उनको अभी तक के मुआवजा नहीं मिला। वो घर जब टूट रहे थे, आप कहाँ थे? मैं अधिकृत वास्तुओं की बात कर रहा हूँ। अधिकृत जो है, और आप उसको जिसको आपने परवानगी दी है उसको आप हाथ नहीं लगा सकते। मैं कायदे से बात कर रहा हूँ, अनाधिकृत घरों की बात नहीं कर सकता हूँ। मैं एक जिम्मेदार आमदार हूँ। सर, उनके घर बाधित हुए, उनकी जमीन गई है रास्ते में, उनको मुआवजा मिलना चाहिए या नहीं मिलना चाहिए? फिर सरकार, वो सरकार के द्वारा मिल जाएगा। महानगर पालिका ने जब डीपी प्लान कर रही थी उस समय जो है ना हरकत के लिए अपने आवेदन मंगाए थे, उस वक्त आपने क्यों नहीं? उन्हें पूरे जनता की दिशा भूल किया है। आमदार साहब, एक सवाल ये है, अभी आपने कहा कि मैं मंदिर है, पर आमदार आप पूरे समाज के तो मस्जिद और कब्रिस्तान। मैं धार्मिक स्थल बोला, मैं जो भी शहर के प्राचीन धार्मिक स्थल है, सुनो, जो भी शहर के प्राचीन धार्मिक स्थल है उनको आप हटा नहीं सकते। उस एक्ट में है
डीपी के प्लानिंग के एक्ट में है, जो प्राचीन है, जो ऐतिहासिक है, उसको आप हाथ नहीं लगा सकते। सर आमदार संजय केनेकर जो है उर्दू भाषा से क्यों नफरत करने लगे हैं? ये तो हमारे देश की भाषा है। ये फैलाया जा रहा है। मैं कोई उर्दू भाषा से नफरत करता नहीं, उर्दू भाषा तो मैं सुनता हूँ, लेकिन मैं एक बात करता हूँ, सरकार ने जो नोटिफिकेशन किया है जारी, उसमें 3 भाषा है। हाँ, मैं 3 भाषाओं का उल्लेख किया है नोटिफिकेशन में। फिर उर्दू भाषा अगर चाहते हैं तो उसके लिए लड़ना चाहिए। कुछ इस समाज के समाजदोषी लोग इसका मुद्दा बना रहे हैं। मैं इनको इतना चाहते हैं तो संभाजी नगर नाम को इनका विरोध नहीं होना चाहिए। जो नाम उर्दू में लिखना चाहते हैं उसका नाम ये एक तरफ विरोध क्यों करते हैं? फिर नहीं पूरा मराठवाड़ा में लिखा हुआ है ना सर उर्दू में, रेलवे स्टेशन पर। यहाँ क्यों नहीं होना मैं चाहिए? छत्रपति संभाजी नगर के नाम को एक तरफ विरोध करना और दूसरी तरफ उर्दू में लिखने की मांग करना, ये पॉलिटिकल मुद्दा बनाने का जो भी साजिश कर रहे हैं, मैं उनके खिलाफ हूँ। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।